तुमचं फाउंडेशन कितीही महाग असलं आणि जर तुम्ही त्यात एक चुकीची शेड निवडली तर तुमचा मेकअप कधीच फ्लॉलेस दिसणार नाही. फाउंडेशन मॅच करणं म्हणजे फक्त शेड नंबर निवडणं असं नाही. परफेक्ट बेस तेव्हाच मिळतो जेव्हा शेड डेप्थ आणि अंडरटोन या योग्य असतात. सर्वात आधी तुम्ही हे ठरवा की तुम्हाला मेकअप कसा दिसावा असं वाटतंय. जर तुम्हाला मेकअप नॅचरल आणि स्किन लाईक फिनिश हवा असेल तर फाउंडेशन नेक एरियाला मॅच करा. त्यामुळे फेस आणि नेक दोन्ही सिमिलर दिसतात आणि मेकअप वेगळा दिसत नाही. पण जर तुम्हाला ब्राईटनिंग इफेक्ट किंवा वन शेड लाइटर लुक हवा असेल तर फाउंडेशन तुम्ही चीक एरियावर मॅच करून पहा, कारण चीक एरिया हा आपल्या फेसवरचा सगळ्यात लाईट एरिया असतो. एक सोपा रूल लक्षात ठेवा, फाउंडेशन नीट अप्लाय करा, त्याला नीट व्यवस्थित ब्लेंड करा आणि काही मिनिट वेट करा. जर फाउंडेशन स्किन मध्ये व्यवस्थित मेल्ट झाला आणि स्किन लाईक दिसायला लागला तर तुम्ही समजून जा की तुमचा शेड डेप्थ एकदम परफेक्ट आहे. तुमचं फाउंडेशन खूप येलो दिसत असेल पण तुमची स्किन टोन ऑलिव्ह किंवा डल वाटत असेल तर येलो फाउंडेशन मध्ये तुम्ही थोडंसं ब्लू पिगमेंट मिक्स करून अंडरटोन बॅलन्स करू शकता. तर पुणेकर, अशाच प्रॅक्टिकल नॉलेज साठी मला फॉलो करायला विसरू नका. आणि हे रील तुमच्या त्या मैत्रिणीला नक्की शेअर करा जी नेहमी म्हणते, यार फाउंडेशन लावल्यानंतर माझा चेहरा डार्क दिसायला लागतो.